नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. नीट परीक्षा गैरप्रकारातील दोषीवर कठोर कारवाई करा. आम्ही दिग्रसकर संघटनेचे तहसीलदारामार्फत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना निवेदन. नीटच्या पेपर फुटीमुळे केंद्र शासनाने नीट परीक्षा रद्द केल्याने अनेक विद्यार्थ्यांचे मनोबल खचले. एका महिन्यानंतर पुनश्च परीक्षा घेण्यात येणार आहे, परंतु 2-2 वर्ष अभ्यास करून विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. एका महिन्यात विद्यार्थ्यांची मानसिकता तयार कशी होईल असा प्रश्न आम्ही दिग्रसकर संघटनेने केला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा व नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणातील दोषीवर कडक कारवाई करा, या आशयाचे निवेदन आम्ही दिग्रसकर संघटनेने तहसीलदार मयूर राऊत यांच्यामार्फत केंद्रीय शिक्षण मंत्री यांना दिले आहे. निवेदनावर अजिंक्य म्हात्रे, मनोज राठोड, पत्रकार अफजल खान, राहुल देशपांडे, सय्यद अक्रम, सय्यद उमर, स्वप्नील दुदे, सचिन रत्नपारकी, नितीन राऊत, जुबेर खान, सज्जू पैलवान, अरबाज धारीवाला, सचिन बनगिनवार, अनिल भरारे, दिनेश धाडवे, शरीफ शेख, स्वाती धाडवे, किशोर साबू इत्यादींच्या सह्या आहेत. आज सर्व आम्ही दिग्रसकर संघटना व काही शाळेचे मुख्याध्यापक इथे उपस्थित राहून आज जे नीट एक्झाम पुन्हा होत आहे त्याबद्दल त्यांचा निषेध म्हणून इथे सगळेजण इथे उपस्थित झाले आहेत. आणि या कारणास्तव आज तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं आहे की जी नीटची एक्झाम मुलांची होत आहे ती रद्द करण्यात यावी, जेणेकरून आज सर्वांना माहिती आहे की गेल्या 2 वर्षापासून मुलं सातत्यानं नीटच्या अभ्यासाची तयारी करत होते आणि त्यांचा पेपर चांगला गेला म्हणून ते खूप आनंदात होते. परंतु आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मुलांना आज निराशा झालेली आहे, कारण की आज 2 वर्ष मुलं परिश्रम घेऊन ते तयारी करून एक्झामला पास होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास केलेला आहे. परंतु आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पुन्हा त्यांना 1 महिना अभ्यास करून जी शासनाने तारीख दिलेली आहे त्यानुसार पुन्हा त्यांना एक्झाम द्यायची आहे. तर आज त्यांच्यामध्ये निराशा आहे. ही निराशा त्यांची जाणार नाही आहे, परंतु शासनाने या जो नीटबद्दल जो कोणता काळाबाजार झाला असेल, जो कोणते दुष्कर्म झाले असेल नीटबद्दल, तर कृपया सर्व लोकांतर्फे आम्हाला एक विनंती करायची आहे की कृपया भविष्यामध्ये अशा कोणत्याही प्रकारची घटना होऊ नये, जेणेकरून मुलांचं मनोबल कमी होईल. आज गव्हर्नमेंट RTEच्या माध्यमातून मुलांसाठी वेगवेगळे नियम काढत आहेत, वेगवेगळ्या सुविधा देत आहेत. आज या एक्झाम पुन्हा घेऊन मुलांची ही हेळसावना नाही आहे का, हे तुम्ही सर्वांनी विचार केला पाहिजे आणि भविष्यात या गोष्टी पुन्हा होऊ नये याची दक्षता शासनाने घेतली पाहिजे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार सभी को. मैं गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल CBSE स्कूल से वाइस प्रिंसिपल हूँ. अभी जो नीट का परीक्षा हुई इसमें क्या क्या हुआ आपको सबको पता है. जिसने भी ये लीक किया है उनके ऊपर बहुत बड़ा स्ट्रिक्टली सिंसियरली कार्रवाई करना चाहिए. और स्टूडेंट को जो नुकसान हुआ है, 2 साल से उन्होंने जो फीस भरा है कोचिंग सेंटर्स में, और उन्होंने फिर अभी बहुत अच्छा स्ट्रिक्टली और सिंसियरली जो लिखा है, वो लोग अच्छा रिजल्ट आता बोल के उन्होंने जो वेट किया है उनका क्या है, इसके ऊपर गवर्नमेंट थोड़ा ध्यान देना चाहिए और शिक्षा मंत्री भी इसके ऊपर ध्यान देना चाहिए. और आगे बढ़ के स्टूडेंट्स को ऐसा कुछ नहीं होने का कुछ रिस्पॉन्सिबिलिटी बता के उनको और आगे जितने भी एग्ज़ाम्स होने वाले हैं अच्छा करना चाहिए. और ये जो एग्ज़ाम में इनका जो नुकसान हुआ, इसका नुकसान का वो क्या करने वाले हैं, और फिर जाके ये 1 महीने में जो कोचिंग पर जा रहे हैं इनका बहुत खर्चा हो रहा, इसके बारे में भी गवर्नमेंट सोचना चाहिए. और जो लीक किया उनके ऊपर बहुत बढ़िया कठोर कार्रवाई करना चाहिए, ये मेरा रिक्वेस्ट है. थैंक यू. आज हम सभी आमी दिग्रसकर के सदस्य और साथ ही साथ स्कूल के कॉलेज के प्रोफेसर और टीचर्स यहाँ तहसीलदार साहब के पास में अभी फ़िलहाल जो NEET नीट के पेपर फूटे हैं, उस पेपर फूटी प्रकरण में जो लोग गुनहगार हैं उन्हें कड़ी से कड़ी सज़ा दी जाए, ऐसी मांग हम लोगों ने तहसीलदार मार्फत इस देश के भारत सरकार के एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र जी प्रधान से की है. नीट पेपर फुटी प्रकरण क्या है, मैं आपको ये बता दूं कि वैद्यकीय क्षेत्र में ये एक ज़रूरी एग्ज़ाम होता है. नीट यानी नेशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट. अब अगर इतनी बड़ी टेस्ट में, इतने बड़े एग्ज़ाम में पेपर फुटी प्रकरण होते हैं, तो मेरी सरकार से ये मांग है कहीं तो भी किसी की भी कोई हलगर्जी है तो कड़ी से कड़ी सज़ा जो लोग इसमें इन्वॉल्व है
उन्हें दी जाए, ऐसी मांग आमी डिग्रस्कर की तरफ से हम तहसीलदार साहब को करने के लिए आए हैं। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।